शहराच्या दुरावस्थेला जबाबदार कोण असा थेट सवाल उपस्थित करत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पंचनामा कोल्हापूर फाईल सादर केला। पालकमंत्री आणि सत्तेतील आमदार आमचा कोल्हापूरवर कंट्रोल आहे असं सांगत असतील तर शहरातील पार्किंगची समस्या, वाहतूक कोंडी, वाढते ड्रग्जचे प्रकार, मारामाऱ्या आणि ढासळलेलं नियोजन याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला। 2 महिन्यात 2 दिवसात रस्त्यावर खड्डे पडतात, थेट पाईपलाईन टाकली जाते, पण नियोजन मात्र शून्य असल्याचं म्हणत प्रशासनाच्या कामकाजावर त्यांनी टीका केली। टीका करताना विचार करून करा, बोर्ड दाखवून टार्गेट करता येत नाही म्हणून मला केलं जात असल्याचंही ते म्हणाले। ताराराणी आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्र आलो असल्याचं सांगत भूतकाळात न जाता वर्तमानात तुम्ही काय केलं ते बघा असा सवाल त्यांनी महाडिक यांना केला। महायुतीमध्ये सध्या सावळा गोंधळ असून 7 तारखेला आपला जाहीरनामा प्रसिद्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। काँग्रेस पहिल्यांदाच 74 जागा लढवत असून बहुमताने निवडून येण्याचा विश्वास कोल्हापूरकर देतील असा दावा त्यांनी केला। इंचलकरंजी पाणी प्रश्नावर बोलत असताना अभी तो हो बच्चा है असं म्हणत केवळ घोषणा झाल्या पण निधी मात्र आला नाही अशी टीका त्यांनी केली। राज्यसभेतील काही लोकांना काय बोलावं याचं भान नसावं, मूळ भाजपच दिसत नाही, पैशांचा वारेमाप वापर आणि दबावांचं राजकारण सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला। कागलमध्ये 50 लाखात कारंजा होतो तर कोल्हापुरात तोच कारंजा 3 कोटींना कसा असा सवाल करत 50 लाखात होत असेल तर तोच ठेकेदार कोल्हापूरला द्या, निदान 3-4 कारंजे तरी होतील असा टोला त्यांनी लगावला। प्रशासनाच्या माध्यमातून महायुतीने केलेल्या बोगस कामांचा पंचनामा मांडत आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक विरोधक आणि काँग्रेसचा अजेंडा स्पष्ट केला।